रात राणीच्या फुलांनी रात मंदई दरवळली चंद्र आहे सोबतीला या मोकळ्या भाळी रात राणीच्या फुलांनी रात मंदई दरवळली चंद्र आहे सोबतीला या मोकळ्या भाळी शांतताई होती माझी रात किडा गिरगिर करती शांतताई होती माझी रात किडा गिरगिर करती रात राणीच्या मुलांनी शुक्र ताऱ्याला रात सरुनी प्रभा उगवली हिरविराजाला रात सरुनी प्रभा उगवली हिरविराजाला
आडवाई नंदाचारी खडावानी फोडी तो वागरी असताना एकदा आला माझ्या घरी दैव दुधाची केली त्याने चोरी डोली बेगले माझ्या कंडावारी निघून गेला तो गिरारी परवा मी गेलो होती अमुंच्या पाण्यावरी अवचित मावला नंद उरारी थोडी केलेलं मस्करी आपला पोटा पाणी राखायचं मावशी गे मावशी मावशी गे मावशी आले का पोरीना आले नारन वेली अग नखरेदार नारन वेली अग नखरेदार मावशी बाई मी सुंदर मावशी बाई मी सुंदर येते येते भेटीला मी नखऱ्यात येते येते भेटीला मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या सोऱ्यात नारन वेली थोडे नार नारन वेली थोडे नार मावशी बाई मी येते येते भेटीला मी नखऱ्यात येते येते भेटीला
मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात येते भेटीला मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात नारायण वेली गुलाबी गाल जीवाचे हाल काळी समाज चोरीला गेला गुलाबी गाल जीवाचे हाल काळे समाज चोरीला गेला ज्या मर्दानी रूप पाहिलं नजरेत त्यांना घायाळ केला नऊवारी साडी दरे किनार नऊवारी साडी दरे किनार फुल केवडा खोक्यात येते भेटीला मी नखऱ्यात येते भेटीला मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात येते भेटीला मी नखऱ्यात मला पाहून घ्या माझ्या दोऱ्यात नारायण वेली नवऱ्याला ना मी दूध पाजत होते बघ तुला वाटलं आपले मावची नवऱ्याला मग कोणाला गाईच झाडावरून पडलाय ना त्याला दूध पाजत होते अगं हो अगं तुम्ही हात तरी कशाला मारत भाऊ मथुरे बाजारी जायचं आहे बघ चालू नाही जायचं आहे तर अगो चल तर काय झालं अगं मथुरे बाजार जायचं घर घेतलं का नसलं सांगितलं पाहिजे सांगितलंच पाहिजे मावशी अगं हो सांगितलं पाहिजे असे बघ अगं हो शिवाजूला एका लाईन तुम्ही सांगा भाऊ चंद्रा शिव भाऊ काय ग मावशी अगं घेतलं का नसलं का सर्वांना सांग भाऊ सांगितलंच पाहिजे अगं सांगितलंच मी पाहिजे नेसला हिरवा शामी घेतलं बघ दूध हो बाजूला अगं हे टिंगे अगं हे शिवडे भाऊ आली मुरडत मुरडत जाशील तांदा तिच्या मोडते तुमचा कंबर अशी अशी जाशील अगं मथुरे बाजार जातेच खरी घेतलं का नसलं सांग भाऊ सांगितलं पाहिजे अगं हो सांगितलं पाहिजे मी नेसला शाळू आणि घेतलं होता अगं हो बाजूला अगं अशी तू पुढे भाऊ अगं थांब 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 अगं नेतील तुला उचलून तिकडून नुसती दावत जाते दावत अगं पहिलं घेतलं का नसलं का सांग बघ मी घेतला मावशी मी नेसली पैठणी आणि घेतलं बघ दूध. अगं हो बाजूला अगं रात्री अशी पुढे भाऊ आले मुरडत मुरडत ए बघ बघ कशी मुरडते बघ
काय ग मावशी त्याला बघतोय बघ. ए मावशी त्याला सांग ना पाठी भेटायला अगं नको मला लाज वाटते कसली लाज समोरून बघतोय बघ बोटा घालतोय बघ बोटा अरे काढला लगेच पाठ लावलीस घेतलं का नसलं का सांग भाऊ अगं मावशी मी नेसली नऊवारी आणि घेतलं बघ दूध अगं चल मग तर चल तर मावशी अगं मावशी थांब थांब आता तुला काय झालं अगं मावशी तू आम्हा साऱ्या पोरींना विचारलं घेतलं काय घेतलं काय पण तू काय सांगितलंच नाही बघ अगं मी काय सांगितलंच पाहिजे हो मावशी अगं ऐक तर मी घेतला खवा हो खवा हो पाठी बघू नका इकडे इकडे मी घेतला खवा पाठी मग लाईन लावा हॅलो हॅलो मावशी मंदार कवळकर त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी माझी मैत्रीण वर्गमित्र होता 1911 मध्ये असं त्यांचं म्हणणं आहे तर मंदार भाऊंचं असं म्हणणं आहे की मावशीनं एक जबरदस्त असं नाव घ्यायचं आहे मंदार की उद्या मागजन मध्ये चर्चा झाली पाहिजे त्या नावाची मंदार आग मंदार दाराचा होता फणस फणसाला होता अटल्या दाराला होता फणस फणसाला होता अटल्या मंदार मारतो घराची पाठी पाटल्या मंदार ऐक घराचा होता फणस फणसाला लागला होत्या अटल्या मंदार संध्याकाळी मारतो बाटल्या मावशी दुसरे आपले एक मित्र आहेत खास सूरज जाधव यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे त्यांचं एक नाव असं झणझणीत नाव घ्यायचं आहे सूरज जाधव सूरज जाधव घाट चढताना दुखली माझी पाठ आता परत नाव घ्यायला लावलीस ना तर लावीन तुझी वाट मावशी ओंकार नामजोशी यांचं नाव घ्यायचं आहे ओंकार नामजोशी ओंकार मावशी ओंकार 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 शंकराच्या पिंडीला अमृत म्हणून लागते दारू शंकराच्या पिंडीला अमृत म्हणून लागते दारू मी तुमची ओंकारराव मी तुमची पारू अगं जायचं खरं पण एक शृंगार झालं पाहिजे बघ ठीक आहे मावशी तुझ्या मना अग माझ्या मना सुगंध सांगे कना फुलला चाफा मोगरा फुलला शृंगार बहरला Na
गजरा माळावा पटवाऱ्यावने पदरा उडवावा पटवाऱ्यावने पदरा उडवावा पटवाऱ्यावने पदरा उडवावा चिरे घेतला निघाले डोळण बाजाराला मोगरा फुलला डोंगर भरला 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 हॅलो हॅलो आलेलं पारितोषिक सलोनी सुनील कवळकर अवतार माझा जन्मलो देवकीच्या उदराला जाणून गाओ नारायणाच्या सावळ्या रूपाला मी मोहन मुरलीवाला मी मोहन मुरलीवाला मी मोहन मुरलीवाला मी मोहन मुरलीवाला भक्तरत्ना अवतार
मी मोहन मुरलीवाला, मी मोहन मुरलीवाला, मी मोहन मुरलीवाला. श्रावण अष्टमी बुधवार दिवशी जन्म माझा बंदी शाळेला, बंदी शाळेला, जन्म माझा बंदी शाळेला. श्रावण अष्टमी बुधवार दिवशी जन्म माझा बंदी शाळेला, जन्म माझा बंदी शाळेला, जन्म माझा बंदी शाळेला. आलो मी कौसवदण्याला, आलो मी कौसवदण्याला, नारायणाच्या पावनी सावळ्या रूपाला. मी मोहन मुरलीवाला, मी मोहन मुरलीवाला, मी मोहन मुरलीवाला, मी मोहन मुरलीवाला. अवतार माझा जन्मलो देवकीचा उदरा, काढून घ्यावो नारायणाच्या सावळ्या रूपाला. धन्य धन्य देवा तुझ्या गात लीला, सृष्टीच्या निर्मात्या या ब्रह्मदेवा, तुझ्या वराने उन्मत्त झालेल्या सर्वस्व अहंकार माजवलाय. गोर गरीब जनतेचा छळ करून ऋषीमुनीचे जप भ्रष्ट करून त्यांना सळकी फळ करून सोडले. स्वतःचा राजा उग्रसेन आला कैदेत टाकून त्याचा छळ करून देवकीची 7 बाळे शिलेवर आपटून त्यांना ठार मारले. अशा उन्मत्त झालेल्या त्या गर्व कंसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने 8वा अवतार धारण केला. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल. 16 शस्त्र 360 रुपयांचा मेळा काटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता माझ्या संगतीचे पेंद्या व सुदाम यांना हाक म्हणून पाहूया. पेंद्या रे सुदामा. आलो आलो देवा. चंद जाडला मला श्री हरेचा, काना पायला गोकुलाचा. चंद जाडला मला श्री हरेचा, काना पायला गोकुलाचा.
जावे यमुना तेरा जगा जडला मला जे आरेचा साना पायला गोकुलाचा जगा जडला मला जे आरेचा साना पायला गोकुलाचा हॅलो हॅलो आत्ताच्या गाण्यासाठी सुमित चव्हाण यांच्याकडून 101 रुपये आले. त्यांचं असं म्हणणं आहे की अरे काना पायला गोकुलाचा चंगा झाडाला मला जे हरेचा काना पायला गोकुलाचा चंद जडला मला ते हरेचा काना गोकुळाचा चंद जडला मला ते हरेचा काना पायला गोकुळाचा गायला केतो कोणत्या वनाला पादरी वाजावे यमुना तेरा गायला केतो कोणत्या वनाला पादरी वाजावे यमुना तेरा हॅलो हॅलो एकाएकी वळवण्याचे कारण कोणते? 360 रुपयांचा मेळा 360 रुपयांचा मेळा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे, जा आपण स्वस्त कुंजवनात बसा. अरे सुधमा जेव्हा कुठली कामगिरी सांगितली? तू काय केलं होतास मग? हा? तू ऐकलंच नाही? तू ऐकलंस ना? तू मला का विचारतो? मग तू काय करीत होतास? मी काय करत होतो? ऐकत होतो. अरे देवाने आपल्यावर मोठी कामगिरी संपवली. एवढी मोठी? अरे 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला ताटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता पट्टीबंद करून त्यांच्याजवळ आशीर्वाद घेण्याची कामगिरी आपल्यावर संपवली आहे. एकटेजण आपल्या दोघांचे काय जपणार नाही बुवा. तुझ्या जपणार नाही म्हणतोस? नाही जपणार. मग तुझ्याकडून जोडीचं आहे काय? आहे ना आपला पेंद्या. मग बोलो बघू. हातमार. आवाज येऊन बघतो. हा बघ मग. अरे पेंद्या पेंद्या अरे पेंद्या अरे अरे दैदूत आहे दैदूत. काय म्हणतोस तरी काय? अरे ये लवकर ये. अरे येऊ काय? ये ये. अरे पण माझे कपिला चुकले झाले. अरे ती गावं कधी गावाला माझा तिचा वासरू हायला रे माझ्या बरोबर. अरे त्याला घेऊन ये. अरे येतो रे येतो. लवकर ये. अरे सुदामे येतो मी कुंजवनी. अरे तुझ्या विना माझं नाही कुणी. आता सबाई लावले भाऊकीची. हे पेंद्या आता सबाई लावले भाऊकीचे. गाय कपिला माझे नावाचे. गाय कपिला माझे नावाचे. शेती खाली होती
नऊ गावाचे गाय कपिला माझे नावाचे गाय कपिला माझे नावाचे शेती खाली होती नऊ गावाचे तुझ्या वेळी कुंजवनी तुझ्या विना माझं नाही कुणी तुझ्या वेळी कुंजवनी तुझ्या विना माझं नाही कुणी कपिला माझी नावाचे गाय कपिला माझी नावा शेती खाली होती नऊ गावात गाय कपिला माझी गावात शेती खाली होती नऊ गावाची तुझ्या विना माझं नाही कोणी तुझा वेळ तुम्ही कुंजवनी तुझ्या विना माझं नाही कोणी आता सवाई लावले माऊलीची गाय कपिला माझी नावाची गाय कपिला माझी नावाची शेती खाली होती कपिला माझी नावाची शेती खाली होती माझी कपिला अरे शोधून शोधून जगला गुला लागला काय गेलो होतं कुठं अरे तिकडे गाव वाचलो गावलं तिकडे गावाच्या लावली होती साठ्यांच्या गावाच्यात काय पण येईल तुझ्या आवाजावर गायचं बघ आवाज देऊन बघ साठे साठे त्यांच्या म्हशी बरोबर गेली कुठं गेली काय समजलं नाही त्या रानात कुला नावं लागला लागला इकडनं कालपासून घडली काय सुटली तुझ्या आवाजाने वाचलो बोलवलं नाही गाय गेले कोंबडीले गेले हात मार बाय माझ्या कपीने ये मी बघतो या या हो या जरा साईडला अबे गेली होती काय तिथं तुला शोधून जमलो हा हो या
तुम्ही मला अर्जंट बोलवलं काय लय मोठं आहे मला काय सांगता येणार नाही एवढं मोठं कसलं काम रे कृष्णादेवाने मोठं कामगिरी संपवले आपल्या कृष्णदेवाने एवढी अशी मोठी कामगिरी कसली सांगितली 16 शस्त्र एवढ्याच ना एवढं ऐक तरी ऐक गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय एवढंच ना त्यांचा रस्ता पट्टी बंद करून गोकुळातलं दूध गोकुळातच राहिलं पाहिजे एवढंच ना आपण ते करून टाकू गोकुळातच ठेवू चला तर हॅलो जयंत शितप अजय शितप यांच्याकडून 102 रुपये तसेच कैलासवासी इंदिराबाई जाधव यांच्या स्मरणार्थ नानाबाई यांच्याकडून 501 रुपये आलेले आहे तसेच यश बने सार्थक बने मीरा बने मिहिर बने यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच अरुणा हेमंत यांच्याकडून 101 रुपये आलेला आहे तसेच दिलेल्या सर्व बक्षीसदात्यांचे वागजाई मानोबा नाट्यमन मंडळ छत्रशः आभारी आहे आभार आहे आभार आहे धन्यवाद. कामगिरी काय पार पडली दिसत नाही पेंद्या रे सुदामा लाईट लय कमी आहे चेहरा पण दिसत नाही तुम्हाला सांगितलेली कामगिरी काय पार पडली दिसत नाही जेव्हा उपायच्या जोराने बंद करून या तुम्ही सुद्धा सांगितलेली कामगिरी पार पडली दिसत नाही आपणच गवळींचा सामोसा घेतला पाहिजे अगर आधी अगर आधी तुम्ही आलात कुठून आणि जाणार होते आम्ही आलो गोकुळातून जाणार मथुरेला पण तो तर रस्ता प्रतिबंध आहे पण हे सर्व सांगणारे तुम्ही आहात तरी कोण मी श्रीकृष्ण भगवान कसे असतात राधे कसे असतात आई पद्मा मीरा विठ्ठल राधे संकट पडतात त्याचे मला अवतार बदलावे लागतात मग सांगा तर तुमच्या जन्माची लीला गोकुळ राजा मी कान्हा यशोदेचा मी लाडला गोकुळ राजा मी कान्हा यशोदेचा मी लाडला दैत्यवधाला मी जन्मलो गरादे दैत्यवधाला मी जन्मलो
लंकापती रावणाला मी राजे वादीला आठव
कृष्ण विधरीला आठवा अवतार राधे श्री कृष्ण विधरीला आठवा अवतार राधे श्री कृष्ण विधरीला जन्मलो मी कारागृहात वाढलो मी गोकुळात जन्मलो मी कारागृहात वाढलो मी गोकुळात कंसवधाला मी जन्मलो गडारे कंसवधाला मी जन्मलो सांग तुम्ही गेला ऐकून माझ्या पूर्णा सांग तुम्ही गेला ऐकून माझ्या पूर्णा देवा मी शरण आले आशीर्वाद असो देवा मी शरण आले आशीर्वाद असो देवा मी शरण आले आशीर्वाद असो देवा मी शरण आले थांब राहते 7व्या अवतारी दिलेले वचन पूर्ण कर पाहू प्रिय करा तू माझा कान्हा वेड राधला समजून घेना कशी राहू तुझ्या विना मुरलीवाला माझा मोहना मुरलीवाला माझा मोहना Thank you.
रे